Praise the Lord. देवाला धन्यवाद. Good evening to all of you. सगळ्यांना शुभ सायंकाळ. And I hope that you are here ready to receive from God. माझी अशी आशा आहे की तुम्ही सर्वजण देवाकडून स्वीकारायला आता इथे आलेले असाल. Amen. Amen. And God is ready to bestow His blessings upon you. आणि देवही त्याचे आशीर्वाद तुमच्यावरती मोकळे करायला तयारच आहे. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to 1 Peter chapter 2 verse 4. पहिलं पेत्र याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं चौथं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. If you have got your Bibles, kindly open to 1 Peter chapter 2 verse 4. तुमच्याकडे बायबल असेल तर उघडा. पहिलं पेत्र दुसरा अध्याय आणि त्यातील चौथे वचन. He was rejected by people, but he was chosen by God for great honor. एक पेत्र 2 त्यातलं चौथं वचन म्हणतं, जो जिवंत धोंडा माणसांकडून नाकारलेला खरा, परंतु देवाच्या दृष्टीने निवडलेला व मोलवान आहे. Praise God. आमेन. Rejection is a pain. नाकारलं जाणं एक वेदना आहे. And almost everybody in this building knows what rejection is. आणि आज या बिल्डिंग मध्ये प्रत्येकाला माहिती आहे की कधी ना कधी कोणी ना कोणी आपल्याला नाकारतं आणि मग त्या नंतरच्या भावना कशा असतात आपल्याला ठाऊक आहे. You can be 12 or 80 तुम्ही असाल 12 नाही तर 18 and still feel the sting of someone telling you आणि तरी सुद्धा तुम्हाला तो डंख जाणवत असेल कोणीतरी असं म्हणण्याचा you are not enough, की तू पुरेसा नाहीये, you are useless, तू काही कामाचा नाहीये, you cannot rise. तुला नाही वर येता येणार. Maybe you are rejected. आणि कदाचित तुम्ही नाकारलेले आहात. Maybe somebody put you away. कदाचित कोणीतरी तुम्हाला टाकून दिलंय. And some people are rejected softly, आणि काही जण असे मृदुतेनं नाकारले जातात. like a door closing slowly. जसं एखादं दार हळू कसं बंद होतं तसं काही जण मृदूपणे नाकारले जातात. Others are rejected so hard बाकीची माणसं कधी कधी असं असतं की इतक्या कठोरपणे त्यांना नाकारलं जातं that it feels like the door slammed and broke the hinges. की त्यांना असं वाटतं की माझ्या तोंडावर हे दार बंद झालेलं आहे आणि Amen. लागलेलं आहे. Some rejections you forget by lunchtime. काही नाकारलं जाणं तुम्ही दुपारपर्यंत जेवणाच्या वेळेपर्यंत दुपारपर्यंत विसरून जाता. Some rejections you carry it into your adulthood. आणि काही नाकारलं जाणं तुम्ही जेव्हा वयात येता तिथपर्यंत आणता, तिथपर्यंत तुमच्या स्मरणात ते राहतं, तुम्ही विसरत नाही. Some rejections are so devastating काही नाकारलं जाणं इतकं दुर्घटनामय असतं that they even follow you into your marriage, की ते नाकारलं जाणं तुमच्या विवाहात सुद्धा येतं. into your parenting, आणि तुम्ही मग नंतर पश्चात पालक बनता त्यात सुद्धा ते येतं. into your workplace, तुमच्या नोकरीच्या जागी ऑफिसमध्ये सुद्धा ते सारखं दिसत राहतं की एकेकाळी मला नाकारलेलं आहे. into your friendship, आणि तुमच्या मैत्रीत सुद्धा ते सारखं दिसून येतं की एकेकाळी मला नाकारलेलं आहे. and it affects your work. आणि तुमच्या कामांवर सुद्धा त्या गोष्टीचा परिणाम होतो. ती गोष्ट म्हणजे मला लोकांनी एकेकाळी नाकारलंय. People lose confidence. आणि मग त्यापायी लोकांचा विश्वास निघून जातो. People lose direction. त्यापायी लोकांची दिशा भूल व्हायला लागते. People lose hope. त्यापायी लोकांमधली आशा निघून जाते. And some even lose their lives. आणि त्यापायी काही माणसं आपलं जीवन सुद्धा गमावून बसतात. Why? का? Because they believe the lie. कारण की त्यांनी खोट्यावर विश्वास ठेवला. That rejection means that they are unlovable. की नाकारलं जाणं म्हणजे आता मी प्रेम करण्याजोगा राहिलो नाही, माझ्यावर कोणाचं प्रेम नाही, कोणी माझ्यावर प्रेम करावं अशी माझी लायकीच नाही. But let me tell you tonight, पण आज रात्री मला तुम्हा लोकांना सांगू द्यात, rejection is a liar. नाकारलं जाणं म्हणजेच एक खोटेपणा आहे. And the devil is a liar. आणि सैतान खोटारडा आहे. And every voice आणि प्रत्येक वाणी किंवा आवाज that ever told you otherwise also is a liar. ज्या आवाजाने किंवा वाणीने तुम्हाला कधी असं सांगितलं असेल की तू नाकारला गेलाय, तो आवाज पण खोटा आहे. The world may reject you, जग तुला नाकारेल, but God will never reject you. देव तुला कधी नाकारणार नाही बेटा. God will never reject you. देव तुला कधी नाकारणार नाही. If people truly understood आणि लोकांनी जर खरोखर समजून घेतलं how much God loves them, की देवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, how committed He is to them, आणि किती देव त्या लोकांशी करारी आहे हे जर लोकांनी समजून घेतलं, and how deeply He cares for them, आणि किती खोलपणे देवाला त्या लोकांची काळजी आहे हे जर लोकांनी समजून घेतलं, then they would never let human rejection decide their worth. तर ती लोक कधीही कुठल्याही मानवाने जरी त्यांना नाकारलेलं असेल तर त्यावरनं स्वतःची किंमत कमी करून घेणार नाहीत. Amen. कारण त्यांना माहित असतं की देवाचं माझ्यावर प्रेम आहे.
Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, you are not here today because people sent you here. आज या जागी तुम्ही अशासाठी नाही आहात की लोकांनी तुम्हाला इथे पाठवलं म्हणून तुम्ही आलात, Or your family sent you here. किंवा तुमच्या परिवाराने तुमच्या फॅमिलीने तुम्हाला इथे पाठवलं म्हणून तुम्ही इथे आलात असं नाहीये. You are here because God appointed to meet you here. आज तू इथे आहेस कारण देवाने नेमलं आणि ठरवलं की मी तुला आज इथे भेटणार आहे. That shows God loves you. त्यावरनं एक दिसून येतं की देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. You are not alive because people accepted you. आणि लोकांनी तुला स्वीकारलं म्हणून तू जिवंत आहेस असं नाहीच आहे. You are alive because God is making you to breathe every देव day. तुला रोज श्वास घ्यायला लावतोय म्हणून तू जिवंत आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. You are not standing because people supported you. आणि लोकांनी तुला आधार दिला म्हणून तू उभा नाहीयेस. You are standing because God has sustained you. देवाने तुला पाठिंबा दिलाय म्हणून तू उभा आहेस. Let people reject you. लोकांनी जरी तुला नाकारलं तर नाकारू दे. But God has given you breath to live. देवाने तुला जगण्यास्तव श्वास दिलाय ना. God is giving you strength to live every day. देव तुला ताकद देतोय ना रोज जगायला. श्वास घ्यायला पण देवाकडनं ताकद लागते बर का. So don't bother much who has rejected you. मग कोणी तुला नाकारलं याचं टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून बसू नको. Look to the one who has accepted you. ज्याने तुला स्वीकारलंय त्याच्याकडे बघ. Look to the one who loves you. ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे त्याच्याकडे बघ. देवाला मी आवडले, विषय संपला. कोणाला मी आवडो ना आवडो, Praise God. चॅप्टर क्लोज. देवाला मी आवडले. Bible says बायबल म्हणतं in Lamentation 3 verse 31, विलाप गीत 3 अध्याय 31 वचन, for no one is cast off by the Lord forever. प्रभू परमेश्वर कधी कायमचं कुणाला लावून देत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. No one is cast forever by the Lord. आणि परमेश्वर कधीच कुणाला असं कायमचं हकलून देत नाही. Bible says in Psalm 27 verse 10, स्तोत्रसंहिता 27:10 मध्ये बायबल म्हणतं, though my father and mother forsake me, जरी माझ्या आई वडिलांनी किंवा जरी माझे आई वडील मला विसरले, the Lord will receive me. प्रभू मला स्वीकारेल. माझे माता पिता जरी मला विसरले तरी प्रभू मला स्वीकारेल. This is the good news आणि ही चांगली बातमी आहे. that only God can heal rejection. ही स्वार्थ आहे की नाकारलं जाणं आणि ती जी भावना आहे ती फक्त देवच आरोग्यवान करू शकतो. हालेलुया. People can comfort you. लोक तुम्हाला येऊन सांत्वन देतील. Friends can support you. मित्र येऊन तुम्हाला आधार देतील की छोड़ दे अभी, हो गया अभी, जाने देना. Family can encourage you. फॅमिली आणि परिवार तुला प्रोत्साहन देईल. But only God पण फक्त देव can enter into your deepest wounds तुझ्या अगदी खोल जखमांमध्ये प्रवेश करेल and remove the lies of rejection. आणि ते नाकारलं जाण्याचा तो जो खोटेपणा तुझ्यात घुसलाय त्याला बाहेर काढेल. No matter who has planted it. मग कोणी ते तुझ्यामध्ये रोवलेलं असू दे की तुला नाकारलं, यू आर रिजेक्टेड, ते निघून जाईल. He will restore your identity. आणि देव तुझी ओळख परत पुनर्वसित करेल. तुला जे म्हटलं जायचं त्याच नावाने तुला परत हाक मारली जाईल. Praise God. देवाला धन्यवाद. He can go into the deepest wounds अगदी खोल जखमांमध्ये सुद्धा देव जाऊ शकतो and restore your confidence. आणि तुझा गेलेला विश्वास परत आणू शकतो. He can heal your broken heart. देव तुझ्या तुटलेल्या हृदयाला आरोग्य देऊ शकतो. God can give you a new beginning. देव तुला नवीन प्रारंभ देऊ शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Look to God. देवाकडे बघा. He will never reject you देव तुम्हाला कधी नाकारणार नाही. because God is no respecter of persons. कारण देव पक्षपात आणि भेदभाव करणारा देव नाही बेटा. People may have rejected you, हा लोकांनी तुला नाकारलं असेल कदाचित, but God will never देव reject you. तुला कधी नाकारणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Romans 8:31, रोमकरास 8 अध्याय 31 वचन, if God is for us, परमेश्वर जर आपल्या बाजूने असेल who can go against कोण us? आपल्या विरोधात जाईल? कोण आपल्या विरोधात जाऊ शकेल? When people reject you, लोक जेव्हा तुला नाकारतात, heaven selects you. अरे स्वर्ग तुला निवडतंय आणि स्वर्गाने तुला निवडलं तर विजय तुझाच आहे. A little boy, एक लहान मुलगा he brought a broken toy to his father. त्याने एक तुटलेलं खेळणं आपल्या वडिलांकडे आणलं. The toy was missing pieces. आणि ते खेळणं जे होतं त्याचे काही तुकडे असे हरवले होते. It had scratches. त्याला खरचटलेलं होतं, स्क्रॅच आल्या होत्या It was useless. आणि ते आता काही कामाचं राहिलं नाही खेळणं. The other kids threw it away. इतर मुलांनी ते फेकून दिलं की हे खेळणं आता एकदमच तुटलंय. They said it is garbage. आणि बाकीची मुलं म्हणाली की हा आता कचरा, आता याला फेकून द्या. But the father smiled and said, पण वडील मात्र हसून म्हणाले, give it to me, my son. हे खेळणं मला दे माझ्या मुला.
I made it, I can fix it. मी बनवलंय, मी ते दुरुस्त पण करीन. The boy watched as the father repaired it. आणि त्या मुलाने त्याच्या वडिलांनी ते खेळणं रिपेअर करताना, दुरुस्त करताना पाहिलं. Piece by piece, तुकडा तुकडा घेऊन त्याच्या वडिलांनी ते खेळणं दुरुस्त केलं. screw by screw, स्क्रू पिळला, तुकडे तुकडे एकत्र केले until the toy looked new again. आणि ते खेळणं परत नवीन दिसायला लागलं. Why? का? Because value is not decided by who rejected it. कारण किंमत त्या खेळण्याची, त्या खेळण्याला कोणी नाकारलं त्यावर नाहीये, But by the one who created it. पण ज्याने त्या खेळण्याला निर्माण केलेलं आहे त्याच्यावर त्याची किंमत अवलंबून आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Tonight you may be feeling broken, आज रात्री तुम्हाला पण तुटल्यासारखं वाटत असेल की मी खलास झालो. damaged, तुम्हालाही वाटत असेल की मला किती डॅमेज आणि हानी झाली. discarded, मला असं टाकून कसं दिलं, unaccepted. मला कसं असं त्यांनी स्वीकारलं नाही आणि असं फेकून दिलं. But your heavenly Father says, पण तुझा स्वर्गीय बाप म्हणतोय, my child, give me your heart. माझ्या मुला तुझं हृदय मला दे. I made you. मी तुला निर्माण केलं I can fix you. आणि मीच तुला दुरुस्त करू शकतो. देवाला धन्यवाद. Only God can repair what rejection has damaged. नाकारलं गेल्यामुळे जे काय हानी तुझ्या जीवनात झाली आहे त्याला फक्त देवच दुरुस्त करू शकतो बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. People may push you out, लोक तुला हकलून लावतील, but God is pulling you up. देव तुला वर खेचतोय. हालेलुया. आमेन. You are not defined by who left you, कोणी तुला सोडून दिलं त्यावरनं तुझी व्याख्या ठरत नाही, but who loves you. कोणाचं तुझ्यावर प्रेम आहे त्यावरनं तुझी व्याख्या ठरते की तू कोण आहे. Cannot cancel God's yes for you. लोकांचा नकार देवाने तुला दिलेला होकार रद्द नाही करू शकत. जसं मी म्हटले की देवाला मी आवडले कायमची आवडले, विषय संपला. नाही, Yes. लोक तुमच्याविषयी असं बोलतात, बोलू दे, काय फरक पडतो. Years ago, अनेक वर्षांपूर्वी a man proposed to his girlfriend एका मुलानं, एका पुरुषानं आपल्या गर्लफ्रेंडला मागणी घातली in a very posh restaurant. आणि अगदी मोठ्याशा पॉश एकदम आलिशान हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये. He got on one knee, एका गुडघ्यावर गेला जसं मागणी घालताना करतात, opened the ring, आणि अंगठीचा डबा उघडला, and took out the ring, अंगठी काढली and he asked, आणि विचारलं, will you marry me? तू माझ्याशी लग्न करशील का? Every eye was on the couple, प्रत्येक डोळा त्या जोडप्याकरिता यावेला होता की काय होत आहे. and she said, आणि ती मुलगी म्हणाली no. नाही. The whole restaurant froze. संपूर्ण हॉटेल किंवा रेस्टॉरंट असं थिजल्यासारखं एका जागी होतं. One man choked on his noodles, आणि एक तर माणूस होता, नूडल्स खात होता, असा चोक झाल्यासारखा गळ्यात नूडल अडकल्यासारखं झालं. a waiter dropped his plate. एका वेटरनी तर त्याच्या हातनं प्लेटच खाली पडली की पोरीनं नकार कसं दिला. Somebody in the back whispered, आणि पाठीमागून कोणीतरी बोललं, oh God, take the wheel. अरे दे बाप्पा, आता यांच्या आयुष्याची चाकं तूच तुझ्या हातात घे. The poor fellow got up, बिचारा तो मुलगा परत उठला, took his ring, अंगठी परत घेतली and walked out like a soldier who lost the war. आणि एखाद्या सैनिकासारखा परत निघून गेला की ज्या सैनिकाने युद्ध हरलंय. But then, मग in 2 years, 2 वर्षानं he married someone who loved him, त्याने कुणाशी तरी लग्न केलं जिच्यावर त्याचं प्रेम होतं. someone who celebrated him, असं कोणीतरी की जिनं ह्याचा एकदम आनंदोत्सव साजरा केला. someone who said, असं कोणीतरी जी त्याला म्हणाली where have you been all my life? की आयुष्यभर तू कुठं होतास, माझ्या संपूर्ण आयुष्यभरात तू कुठं होतास. So the no was not a rejection, म्हणजे ते नाही म्हणजे नाकारणं नव्हतं. it was a redirection. नाही म्हणजे परत दिशा दिली जात होती की ही नाही, ही दिशा घ्या. And sometimes आणि कधी कधी God is redirecting you to himself. देव तुम्हाला परत त्याच्याकडे यायच्या दिशेनं चालवत असतो की बाबा ते सगळं सोड आणि देवाच्या दिशेनं चाल. He says, come to me, I made you. देव म्हणतो माझ्याकडे ये, तुला निर्माण कोणी केलं? मी ना. I am the best lover. मी तुझा सगळ्यात उत्तम प्रेमी आहे. लवर ऑफ माय सोल जीसस, माझ्या जीवाचा प्रेमी येशू. Sometimes God lets people reject you आणि कधी कधी देव काय करतो, लोकांना तुम्हाला नाकारू देतो to protect you from what you cannot see. जे तुला दिसत नाही त्या सगळ्यापासून तुला सुरक्षित ठेवायला. Praise God. देवाला धन्यवाद. I will show you what happens when rejection meets destiny. आणि मी तुम्हाला दाखवतो ना, जेव्हा नाकारलं जाणं ठरलेल्या आयुष्याच्या दिशेला भेटतं तेव्हा काय होतं. Let me tell you a story about a young man. एका तरुण माणसाची गोष्ट सांगतो परत. His name was Jephthah.
त्या तरुण माणसाचं नाव होतं इफ्ता किंवा जेफ्ता. Bible says in Judges chapter 10, शास्त्रेचा 10वा अध्याय बायबल म्हणतं this young boy's life began with pain, या तरुण मुलाचं जीवन अतिशय वेदनेनं सुरू झालं. pain that he did not create. अशा वेदना ज्या त्याने स्वतः निर्माण केल्याच नव्हत्या He grew up in rejection, आणि नाकारलेल्या त्या भावनेमध्ये तो मोठा झाला. that which he did not deserve. जे म्हणजे त्या योग्यतेचा तो नव्हता, पण तरी सुद्धा त्या नाकारल्या गेलेल्या वातावरणात तो मोठा झाला. That shame that he did not choose. ती लज्जा, तो अपमान जो त्याने नव्हता निवडला ऍक्च्युली. Because कारण Jephthah was born out of wedlock. इफ्ता लग्नातून पैदा झालेलं संतान नव्हतं. लक्षात घ्या मी काय म्हणते. इफ्ता विवाहातून पैदा झालेलं संतान नव्हतं. His father had a legal wife त्याच्या वडिलांची कायदेशीर बायको होती and legal sons. आणि कायदेशीर मुलं पण होती. But Jephthah came through another woman, पण इफ्ता अजून एका बाईद्वारे जन्माला आला. a woman that the society called as unclean. अशा बाईला की ज्या बाईला समाज अस्वच्छ आणि अशुद्ध म्हणत असे, अशा बाईद्वारे हा इफ्ता जन्माला आला. And so before Jephthah could even open his eyes, तर इफ्ताने आपले डोळे उघडण्या अगोदर society had already closed its heart. समाजाने तर त्याला नाकारून टाकलं आणि समाजाने हृदय बंद करून टाकलं की हा बेकायदेशीर रीतीनं लावारी जन्माला आलेला मुलगा आहे. Before he could even take his first steps, आणि इफ्तानं त्याचं पहिलं पाऊलही उचलण्या अगोदर people had already taken steps away from him. लोक त्याच्यापासून लांब पळून गेले की हा विवाहातनं निर्माण किंवा विवाहातनं जन्माला आलेला नाहीये. Before he spoke his first few words, आणि इफ्ता त्याचे पहिले काही शब्द बोलण्या अगोदर people had already spoken words against him. लोक त्याच्या विरोधात बोलायला लागले की असं कसं, ही कोण बाई त्याच्या वडिलांनी ठेवली होती आणि त्या बाईद्वारे हा जन्माला आला. Imagine the first face he ever saw आणि कल्पना करा, पहिलं मुख त्याने जे पाहिलं असेल was the face of a rejected woman. ते मुख नाकारलेल्या बाईचंच ना, कारण की समाजाने तिला नाकारलेलं की इफ्ताचं लग्न झालेलं आहे, तरी सुद्धा ही कोण बाई आहे आणि या बाईतून याला हा मुलगा झाला. Imagine the first voice he heard, मग कल्पना करा, इफ्ताला पहिला आवाज जो ऐकू आला असेल, the voice of someone society did not welcome. अशा कोणाचा तरी आवाज की ज्याच्या आवाजाला समाजाने काही स्वागत दिलंच नाही. Imagine the first name people whispered behind his back, आणि कल्पना करा, पहिलं नाव त्याच्या पाठीमागे लोकांनी जे कुजबुजलं असेल illegitimate. की हा बेकायदेशीर रीतीनं पैदा झालाय. You know, children grow up मुलं वाढतात, learning ABC, ABCD शिकतात, but Jephthah grew up learning labels. पण इफ्ता मात्र वेगवेगळी नावं स्वतःला दिलेली घेऊन मोठा व्हायला लागला. People threw ugly names at him like stones. लोकांनी त्याला वाईट वाईट नावं दिली आणि ती नावं त्याच्यावर फेकली जसं एखाद्याला दगड मारावी. At that young age, he didn't even know its meaning. त्या लहान वयात त्याला माहिती नव्हतं की आम्हाला दिलेल्या नावांचा अर्थ काय आहे नेमका. But he felt their sting. पण त्याला जाणवत होतं की मला हे डंख मारतायत, मला हे सगळे चावतायत, डंख मारतायत, हे जाणवत होतं. He was not even accepted in the family आणि त्याच्या फॅमिलीत, परिवारात सुद्धा तो स्वीकारला गेला नाही. for no fault of his. आणि त्याची काय चूक, त्याची स्वतःची काही चूकच नाही. He was not even allowed to enter his father's house. त्याला त्याच्या वडिलांच्या घरात प्रवेश करायची सुद्धा मनाई होती, परवानगी नाही. He was excluded from family gatherings. पारिवारिक गॅदरिंग मधून किंवा फॅमिली गेट टुगेदर मधून, पारिवारिक जो काही त्यांचा मेळावा भरायचा त्याच्यात त्याला परवानगी नव्हती की तू यायचं नाही. He was denied inheritance that आणि- belonged to him as the firstborn. प्रथम संतान जन्मलेलं त्या बाईद्वारे ऍक्च्युली, तरी सुद्धा त्याला वतन मात्र सगळं नाकारलं गेलं. He was pushed out of the home, आणि त्याला घरातून हकलण्यात आलं pushed out of acceptance, आणि त्याला स्वीकारलं नाही गेलं, सगळीकडनं हकलण्यात आलं. pushed out of love. त्याला प्रेमातून हकलण्यात आलं की कोणी त्याला प्रेम पण देईना, कोणी त्याला बघेना, कोणी त्याला विचारेना. Finally, शेवटी one day his brothers looked him in the eyes and said, एके दिवशी त्याची जी दुसरी भावंड होती, ती भावंड त्याच्या डोळ्यात डोळा घालून बघून म्हणाली, when they all grew up, सगळी जेव्हा मोठी झाली तेव्हा त्याची भावंड त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, you will not inherit anything from this family तुला काही मिळणार नाहीये इफ्ता आमच्या फॅमिलीत नाही आणि परिवारात, because you are an illegitimate child. कारण तू बेकायदेशीर जन्माला आलायस. And they drove him out. आणि त्याला हकलून लावलं बाकीच्या भावंडांनी. That is rejection. त्याला नाकारलं जाणं म्हणतात. He didn't just walk away, he was thrown out. तो असा निघून गेला असं नाही, त्याला हकललं. He ran from his brothers, मग त्याच्या भावंडांना सोडून तो पळून गेला, but he never ran from God. पण देवापासून नाही पळून गेला. You can run from rejection, but don't run away from God. हे नाकारलं जायच्या भावनेपासून तुम्ही पळून जाऊ शकता, पण देवापासून पळू नका. Because God only alone accepts you. कारण देव एकटाच तुला स्वीकारतो आणि त्या देवापासून सुद्धा जर तू पळून गेलास तर मग आशा संपलेली आहे. People may abandon you, लोक तुला सोडतील, काही सांगत नाही, लोक आहेत, but God will never abandon you. देव तुला कधी सोडणार नाही.
People may cast you out, आणि लोक तुला हकलून लावतील कदाचित, but God will carry you. देव तुला उचलेल. People may close their doors, आणि लोक कदाचित तुझ्या तोंडावर दार बंद करतील, but God will open up bigger doors for you. देव मोठं दार तुझ्यासाठी अजून उघडेल. Bible says in Psalm 94 verse 14, स्तोत्रसंहिता 94 त्यातल्या 14व्या वचनात बायबल म्हणतं, the Lord will not cast off his people. परमेश्वर त्याच्या लोकांना कधी सोडणार नाही. Jephthah found himself on the street, इफ्ताला मग आढळलं, म्हणजे इफ्ता रस्त्यावर आला, lonely, wounded, एकटा, जखमी, rejected, denied, नाकारलेला, forgotten, विसरलेला, hated. तिरस्कार ज्याचा केला जातो असा. Life had not been fair to him. म्हणजे जीवन त्याच्यावर अन्याय करत होतं, अन्याय. People had not been kind to him. लोक त्याच्यावर दया करेनात, निर्दयी माणसं. Family had not been supportive to him. फॅमिली त्याला आधार देईना, घरचे आधार देईना, बाहेरच्यांचं काय बोलायचं. But listen, people, पण ऐका, life may not be fair, आयुष्य कधी न्याय करेल असं सांगत नाही. but म्हणजे my आयुष्य- God is very faithful. आयुष्य अन्याय करू शकतं, पण माझा देव फार विश्वासू He आहे. is always faithful. माझा देव अतिशय नेहमी विश्वासू आहे. Look at Jephthah. तुम्ही इफ्ताकडे पहा. He could have sat on the ashes, इफ्ता त्या दुःखाच्या ढिगात बसू शकला असता, ashes of his pain. त्याच्या वेदनेच्या ढिगात बसू शकला असता. He could have said, इफ्ता म्हणू शकला असता, my family has rejected me, माझ्या फॅमिलीनी मला नाकारलं. असं कुठे होतं का? मला घरच्यांनीच असं काढून लावलं, so my life is over. म्हणजे माझं जीवन आता संपलेलं आहे. He could have blamed his तो father. त्याच्या वडिलांना दोष देऊ शकला असता की काय तुमच्या मनात आलं आणि या बाईद्वारे तुम्ही मला जन्म दिला. He could have blamed his mother. आईला दोष देऊ शकला असता की तुलाही काय सुचलं. He could have blamed his brothers, भावंडांना दोष देऊ शकला असता, but पण he did not. नाही केलं त्यांनी तसं. असं काही करायचं नसतं बेटा. He said they rejected me, तो म्हणाला त्यांनी मला नाकारलं, but God has accepted me. देवानी मला स्वीकारलंय ना. He chose character over bitterness. आणि त्याने काय केलं? कडूपणा नाही निवडला, त्याने चारित्र्यान चांगला स्वभाव निवडला. He chose faith over anger. त्याने विश्वास निवडला, राग नाही निवडला. He chose God over self-pity. त्याने देव निवडला, स्वतःवर कीव करत बिचारा मी नाही निवडलं. Jephthah stepped out and God stepped in. आणि इफ्ता बाहेर गेला तर देव त्याच्या आतमध्ये आला. Praise God. इफ्ता निघाला तर देव त्याच्या आत आला. Rejected by his brothers, भावंडांनी नाकारलेला, but recruited by God. पण देवाने नेमलेला. Denied by his family, त्याच्या परिवाराने नाकारलेला, but destined by heaven. पण स्वर्गाने मान्यता दिलेला. मग ज्याला देव तारी त्याला जगात कोण मारी. Praise God. ज्याला देव नेमी त्याला या जगात कोण काढी. Jephthah began to grow strong in the Lord. आणि मग इफ्ता प्रभू मध्ये बलवान होत He गेला, became a warrior, एक योद्धा झाला. built himself, त्याने स्वतःला बांधलं, सावरलं, improved himself, स्वतःला विकसित केलं rose above his pain, आणि वेदनेच्या वर आला. refused to let rejection enter his heart. आणि ते नाकारलं जाणं आपल्या हृदयामध्ये त्याने येऊच दिलं नाही. Then one day, मग एके दिवशी when Israel was in trouble, इस्रायल जेव्हा संकटात the अडकलं, whole country was in trouble. इस्रायलचा संपूर्ण देश संकटात अडकला. Guess who they came running to? अंदाज लावा, ती इस्रायली लोक कुणाकडे धावत आली असतील? The same boy they threw away. तोच मुलगा ज्याला त्यांनी एकेकाळी फेकून दिलेलं. His brothers who rejected him said, तीच त्याची भावंडच एकेकाळी त्याला नाकारलेली आणि म्हणालेली. they said, Jephthah, म्हणाली, इफ्ता you look very strong. तू फार बलवान दिसतोस, You आता are powerful. तू सामर्थ्यवान आहेस. Come and lead us and help us. ये ना, आम्हाला चालव, आमचा पुढारी बन आणि आम्हाला मदत कर, आमचा लीडर तू बन ना परत. See the irony. बघा कसं कसं देव कसं जुळून आलंय बघा. The rejected became the most respected. जो नाकारलेला तो सगळ्यात आदर पूर्ण झाला. The throwaway became the much needed. ज्याला फेकलेला त्याचीच गरज सगळ्यांना पडली. The insulted became the leader. जो अपमानित झाला होता तोच लीडर झाला. If God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल, your story can flip in one moment. तुझी कथा अशी 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 बदलेल. एवढीच वेळ लागेल, बस, जास्त नाही. They didn't want him when he was broken, जेव्हा इफ्ता तुटला होता ना, तेव्हा कुणालाच इफ्ता नको होता. but they needed him when he was blessed. पण जेव्हा इफ्ता आशीर्वादित झाला ना, त्या सगळ्यांना इफ्ता हवासा झाला. They needed him when they saw God was with him. जेव्हा लोकांना दिसलं की देव इफ्ताच्या सोबत आहे, सगळ्यांना त्याची गरज पडायला लागली. How did this all happen? हे सगळं कसं झालं? Because Jephthah trusted in God. कारण इफ्ताने देवावर विश्वास ठेवला टू बिगिन विथ.
इफ्ताने देवावर विश्वास ठेवला. Jephthah refused bitterness. इफ्ताने कडूपणा नाकारला. I know some of you are going through exactly this. मला माहितीये तुमच्यातले काही लोक बरोबर याच परिस्थितीतनं जात आहेत. Maybe you are pushed out of your job, कदाचित तुम्हाला तुमच्या कामावरनं काढून टाकण्यात आलं असेल. pushed out of relationship, कदाचित तुम्हाला तुमच्या नात्यातनं काढून टाकण्यात आलं असेल. pushed out of some group, कदाचित तुम्हाला काही ग्रुप्स मधनं काढून टाकण्यात आलं असेल. pushed out of opportunities, कदाचित तुम्हाला काही संधीतनं काढून टाकण्यात आलं असेल. pushed out of respect, कदाचित आदरातून सुद्धा तुम्हाला काढून टाकण्यात आलं असेल. pushed out of your family. कदाचित तुमच्या फॅमिलीतून सुद्धा तुम्हाला काढून टाकण्यात आलं असेल. But hear me this tonight. आज रात्री माझं नीट ऐका. You may have been pushed out, कदाचित तुला असं काढून टाकलं असेल, but you are being lifted up by God. पण देव तुला उचलतोय. God लक्षात has ठेव. marked you. देवाने तुला शोधून तुझ्यावर खूण केली आहे. God is watching you. देव तुला बघतोय And God will lift you up before your enemies. आणि तुझ्या शत्रूंसमोर देव तुला उचलणार आहे. God will lift you up before those who rejected you. ज्यांनी तुला नाकारलंय त्यांच्या समोर देव तुला उभं करणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Don't worry. काळजी नको करू. Don't cry. रडू नको. Don't give up. हार मानू नको. Don't commit suicide. आत्महत्या वगैरे करू नको. Look to God. देवाकडे पहा. He is the lifter up of our head. देव आपली मस्तक उंच करणार आहे. हालेलुया. Bible says in Isaiah 49 verse 15. यशा 49 त्याचं 15वं वचन बायबल म्हणतं. God says, देव बोललाय, I will never forget मी you. तुला कधीही विसरणार नाही. In Deuteronomy 14:2, God says, अनुवाद 14:2 मध्ये देव म्हणाला, I have chosen you. मी तुला निवडलंय. मी. In Isaiah 43 verse 4, यशा 43:4 मध्ये देव म्हणाला, God says, you are precious to me. माझ्यासाठी तू मोलवान आहेस. In John 6:37, God says, योहान 6:37 मध्ये देव बोलला, I will never cast you out. मी तुला कधी हाकलून लावणार नाही. Rejection speaks lies. नाकारलं जाणं हा खोटेपणा आहे. ते खोटं आहे. My God speaks the truth. माझा देव खरं बोलतो. Rejection says, नाकारलं जाणं म्हणतं, you are not enough. तू पुरेसा नाहीये. You are good for nothing. बघ तू काय कामाचा निघाला, You तू don't काय look कामाचा good. नाही, तू दिसायलाही चांगला नाही. God says देव म्हणतो, in Psalm 139 verse 14, स्तोत्र 139:14, you are wonderfully made. अरे मी तुला अद्भुत रीतीने निर्माण केलंय. Rejection says, नाकारलं जाणं म्हणतं, nobody wants you. सगळ्यांना मी आता नकोसा झालो. Rejection says, nobody wants you. नाकारलं जाणं म्हणतं की कुणालाच मी आता नको आहे. God says देव म्हणतो, in John 15 verse 16, योहान 15:16, I chose you. मी तुला निवडलंय. Rejection says, नाकारलं जाणं म्हणतं, you have no value. तुला काही किंमत नाही रे. God says देव म्हणतो, in Exodus 19 verse 5, निर्गम 19:5, you are my precious treasure. तू माझा मौल्यवान खजिना आहेस. Rejection says you don't belong. नाकारलं जाणं म्हणतं तू कुणाचाच नाहीयेस. God says देव म्हणतो, in Isaiah 43 verse 1, यशा 43:1, you are mine. तू माझा आहेस. You are mine. तू माझा आहेस. Pushed out of a job, कामावरून काढून टाकलेला, pushed out of relationship, नात्यातनं काढून लावलेला, pushed out of opportunities. संधीतून काढून लावलेला. Don't worry. ठीक आहे, काळजी नको करू. Look to God. देवाकडे बघ. He will bring you back. तो तुला परत आणणार He आहे. will promote you. तो तुला बढती देणार आहे. And so Jephthah teaches us something very powerful. तर इफ्ता आपल्याला फार सामर्थ्यवान असं शिकवतो. You cannot control how people treat you. लोक तुम्हाला कसं वागवतात ना, त्यावर आपण नाही ताबा ठेवू शकत. कारण की ज्याला जसं आपल्याला वागवायचं असेल, कोणी धड बोलेल, कोणी बोलणार नाही. But you can control how you treat God. पण तुम्ही देवाला कसं वागवता हे तुमच्या हातात आहे ना. If you never give up on God, जर तू देवावर कधीच हार मानली नाही, He will never give up on देव you. तुझ्यावर कधी हार मानणार नाही. Amen. आमेन. देवावर हार नाही मानायची बेटा. भले सगळ्यांनी सोडलं, देव आहे ना. God raised Jephthah up to lead a big nation. आणि देवाने इफ्ताला मग एक मोठा देश चालवायला उभं केलं. A man called nothing. असा मनुष्य की ज्याला सगळ्यांनी शून्य नाव दिले. He became God's chosen one. तो देवाचा निवडलेला झाला. A boy born in shame असा मुलगा की जो लज्जेत जन्माला आलेला became a man crowned with honor. तो असा माणूस झाला की ज्याला आदर सन्मान सगळं दिलं गेलं. Rejection is real. नाकारलं जाणं खरं आहे. It's not just in your mind. नाकारलं जाणं फक्त मनाचा खेळ नाहीये. लोकांना असे अनुभव येतात की मला ह्यांनी नाकारलं, मला त्यांनी नाकारलं. It's emotional pain.
भावनिक वेदना असतात, त्या भावुक वेदना, mental pain, मानसिक वेदना पण असतात, छळ होतो छळ, sometimes even physical pain. आणि कधी कधी त्यातनं शारीरिक वेदना सुद्धा होतात. That's why your heart aches. म्हणून मग हृदय दुखतं, छातीत दुखायला लागतं, That's why your stomach tightens. म्हणून मग पोट सुद्धा घट्ट होतं, That's why your chest feels heavy. म्हणून छातीला जड वाटायला लागतं, जड, That's why sleep escapes you. म्हणून रात्री झोप येत नाही. The world is full of rejected हे people. जग नाकारल्या गेलेल्या लोकांनी भरलेलं आहे. Rejected by parents, rejected by spouse, असे लोक की ज्यांना आई वडिलांनी नाकारलंय, नवऱ्यानी Friends नाकारलंय, and at बायकोनी, work, मित्रांनी, society. कामावर कोणी नाकारलंय, समाजाने नाकारलंय. We are असे living लोक- in a broken world. तुटलेल्या जगात आपण जगतोय बेटा. अशा पद्धतीच्या माणसांनी जग खचाखच भरलंय. Bible says बायबल म्हणतं man was first rejected by God. मनुष्याला पहिलं तर देवाने नाकारलं. Why? Because of sin. का? कारण की पाप केलं मनुष्याने म्हणून. But God didn't abandon us. पण देवाने आपल्याला तरी सोडलं नाही. He sent Jesus on the first Christmas night. देवाने येशूंना पहिल्या नाताळच्या रात्री पाठवलं. Praise जो God. नाताळ आता जवळ आलाय ना, त्या नाताळच्या रात्री येशूंना देवाने पाठवलं. Another 10 days we are going to celebrate Christmas. अजून 10 दिवसात बघा आपण नाताळ साजरा करणार आहोत. The birth of our Lord and Savior Jesus Christ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव. Jesus came down into a rejected world. आणि येशू ख्रिस्त सुद्धा असं नाकारलं गेलेल्या जगात आले. Born in a manger. एका गव्हाणीत जन्माला आले No room in the inn. आणि त्यांना कुठेही जागा नाही सापडली. येशूंच्या जन्मासाठी बोला कुठे जागा नाही, धर्मशाळेत नाही, हॉटेलमध्ये नाही, कुठे नाही. From the beginning he knew rejection. सुरुवातीपासूनच म्हणजे येशूंना सुद्धा नाकारलं या जगाने. Bible says in Isaiah 53 verse 3. यशा 53:3 मध्ये बायबल म्हणतं Jesus was despised and rejected of all mankind. येशूंना तुच्छ मानलं गेलं आणि सर्व मानव जातीने येशूंना नाकारलं. He was a man of sorrows. येशू म्हणजे दुःखाने भरलेला माणूस असं वचन म्हणतं. Rejected by his own people. त्याच्या स्वकीयांनी त्याला नाकारलं. Betrayed by his disciples. त्याच्या शिष्यांनी त्याला धोका दिला. Denied by his friend. त्याच्या मित्रांनी त्याला नाकारलं. Condemned by the crowd. आणि लोकांच्या गर्दीनं दंडाज्ञा दिलेला येशू. Yet the Bible says तरी बायबल म्हणतं in Psalm 118 verse 22. स्तोत्र 118 22 वचन, The stone the builders rejected ज्या धोंड्याला बांधणाऱ्यांनी नाकारलं has become the chief cornerstone. तोच धोंडा कोनशिला झाला. And on the cross, आणि वधस्तंभावर Jesus carried our rejection. येशूंनी ते आपलं नाकारलं जाणं घेतलं. He took our sins. आपलं पाप घेतलं. He took our shame. आपल्या सर्वांची लज्जा घेतली. He took our pain. आपल्या वेदना घेतल्या. He took our abandonment. आणि आपल्याला जे सगळ्यांनी सोडलंय, टाकलंय, ते सगळं घेतलं. All upon himself. सगळं स्वतःवर घेतलं. And he entered rejection. आणि त्या नाकारलेल्या त्या अवस्थेत येशूंनी प्रवेश केला. Why? का? So that we would not have to live there. की आपल्याला तिथे जगायला नको, आपण तिथे राहू नये म्हणून. But rejection did not win. पण नाकारलं जाणं ही जी भावना आहे ती जिंकली नाही. On the third day, मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी Jesus rose again. येशू परत जिवंत झाले. He destroyed rejection. आणि येशूंनी त्या नाकारलं जायच्या भावनेचा नाश केला. What man rejected, मनुष्याने जे नाकारलं, God resurrected. देवाने त्याला परत जिवंत केलं. What the world discarded, जगाने ज्याला टाकलं, heaven exalted. स्वर्गाने त्याला उन्नती दिली, And गौरव दिला. so this Christmas, मग या नाताळच्या समयी hear this truth. हे सत्य आज ऐका. No matter who walked away from you, तुमच्यापासून कोणी जरी निघून गेलेलं असेल, my Jesus came to stay with you. माझे येशू तुमच्या सोबत कायमचे राहायला आलेत. जागा देणार का? आहे का घरात जागा? आणि हृदयामध्ये पण आहे का? Let the whole world leave you, he will come and stay with you. अख्ख्या जगाने जरी तुला सोडलं ना, तरी येशू तुझ्याकडे येऊन तुझ्या सोबत राहायला That's मागतात. why I never feel lonely ever. म्हणून मला ना कधी एकटं वाटत नाही, कधीच नाही. I never feel lonely मला कधीच एकटं वाटत नाही. because Jesus is with me. येशू माझ्या सोबत आहेत. I talk to him every मी day. येशूंशी रोज बोलतो I enjoy his presence. आणि येशूंच्या सहवासाचा मी आनंद घेतो. Jesus himself said येशू स्वतः म्हणाले in Hebrews 13 verse 5, इब्री 13 अध्याय 5 वचन, I will never leave you, I will never forsake मी you. तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. Praise God. हालेलुया. Bible says in Mark chapter 1, मागचा पहिला अध्याय बायबल म्हणतं there was a leper. एक कुष्ठरोगी होता. They pushed him to the edge of the road, त्या कुष्ठरोग्याला लोकांनी ढकलून लावलं. not because there was no space, आणि जागा नव्हती म्हणून नाही, but because पण rejection always pushes destiny aside. हे नाकारलं जाणं जे असतं ना, ते असंच असतं. लोक ढकलूनच लावतात तुम्हाला तुमच्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेतनं पार कुठेतरी तुम्हाला ढकलून देतात. And leprosy in those days was the worst kind of rejection. आणि त्या काळामध्ये कुष्ठरोग म्हणजे भयानक, सगळे नाकारूनच टाकायचे अशा कुष्ठरोगी माणसाला.
Because the law also was not on their side. कारण नियम सुद्धा, कायदा सुद्धा कुष्ठरोग्यांच्या बाजूने नव्हता. And leprosy was not just his deepest wound. आणि कुष्ठरोग या माणसाचा या माणसाची खोल जखम होती असं नव्हे. Rejection was the deepest wound. नाकारलं ना, सगळ्यांनी त्याला वाईट टाकलं. समाज, घरचे, बाहेरचे, परिवार सगळ्यांनी त्याला नाकारलं. Rejection had named him long before sickness touched him. आणि तो आजार त्याला लागण्या अगोदर त्याच्या पूर्वीच लोकांनी त्याला नाकारून टाकलं. Rejection took away his job. आणि त्या नाकारल्या गेलेल्या अवस्थेतनं त्या रोगापायी त्याची नोकरी गेली. Say, he had to shout unclean, unclean. त्याला असं ओरडायला लागायचं, अशुद्ध अशुद्ध, म्हणजे लोक त्याच्या जवळ येणार नाही. तो नियम होता त्या काळी. Law was such. असा नियम होता त्या काळी. ज्याला कुष्ठरोग झालाय त्यांनी लोकांपासून लांब राहायचं. लोक जवळ आली तर म्हणायचं मी अशुद्ध आहे, मी शुद्ध आहे. Society said stay away. समाज म्हणायचा अशा माणसांना लांब राहा, बाहेर राहा, जवळ येऊ नका. Even religion said you don't belong to us. धर्मही म्हणायचा की तू आमच्या मालकीचा नाही आहेस, तू अशुद्ध आहेस, You cannot come into the temple. यायचं नाही, तू मंदिरात पण यायचं नाही. And everywhere he went, आणि जिथे कुठे हा कुष्ठरोगी गेला, rejection went ahead of him, announcing his हे shame. नाकारलं जाणं त्याच्या अगोदर तिथे पोहोचायचं. Even before he could speak his name, आणि तो त्याचं नावही सांगण्या अगोदर rejection went before him. नाकारलं जाणं त्याच्या आधी जायचं. By day he covered his face. आणि दिवसाला तो आपला चेहरा झाकायचा. By night he wrestled with shame. आणि रात्रीला लज्जेत तळमळायचा. Rejection taught him नाकारलं जायची जी भावना, त्या भावनेने त्याला शिकवलं how not to hope. कसं आशाच धरायची नाही. Because hope is painful. का आशा वेदनामय म्हणे. हे Yes. नाकारलं गेलेली भावना जर आली ना माणसात, ते माणसाचं असं होतं की मी सगळ्यांना नकोसा झालंय, कोणाचंच माझ्यावरती प्रेम नाहीये, आता मला काय आशा आहे, मला आता आशाच नाहीये. Hope is always painful when rejection answers back. असं नाकारलं जाणं जेव्हा उत्तर देतं ना की मी नाकारलोय, मी नाकारलेलो आहे, मग आशा नसते तिथे. But one day, पण एके दिवशी something shifted in the atmosphere. वातावरणातच काहीतरी बदल आला. What was the shift? काय बदल आला? Jesus was coming. येशू आले. When Jesus comes, the atmosphere shifts. येशू आले ना की वातावरण बदलतं. माहौल बन जाता है जे म्हणतात ना, ऍक्च्युअली माहौल येशू आने से बनता है बेटा. Praise God. आमेन. Not a priest with a checklist. असं नव्हे की कोणीतरी याजक चेकलिस्ट घेऊन आलाय, बरोबर हे चूक हे बरोबर, असं नाही. Not a judge with accusation. असं नव्हे की कोणतरी पुजारी आलाय, असं नव्हे की कोणतरी न्यायाधीश आलाय न्याय करायला, काय बरोबर केलं काय चुकीचं केलं. Not a crowd with the stone. अशी लोकांची गर्दी नाही आली की ज्या लोकांच्या गर्दीच्या हातात दगड आहेत. But Jesus, येशू the आले. most loving person on this earth. या पृथ्वीवरचा सगळ्यात प्रेमळ व्यक्ती येशू आले. येशू. वातावरण बदललं, माहौल बदल गया. When rejection has exhausted every option, आणि नाकारलं जायच्या भावनेमुळे जेव्हा सगळे पर्याय बंद होतात, faith does something dangerous. त्या विश्वास काहीतरी धोकादायक काम करतो. The man broke the rules. मग त्या माणसाने कायदाच तोडला. Because when rejection finds Jesus, कारण नाकारल्या गेलेल्या माणसाला जेव्हा येशू सापडतो, it runs for cover. मग तो माणूस येशूंकडे येतोच. Whether people like आवरण it or घ्यायला. not. लोकांना आवडून Whether the आवडो. law likes it or not. मग कायद्याला आवडून आवडो तो माणूस येशूंकडे आसरा घ्यायला येतोच. Whether my family likes it or मग not. माझ्या फॅमिलीला आवडो I will go to न Dapodi. आवडो, मी दापोडीला जाणार. Whether I have money or not, I will come walking to Dapodi. माझ्याकडे पैसे असो नसो मी चालत चालत दापोडीला जाणार. पण जाणार. पण मी जाणार. मला येशूंचा आसरा हवाय, मला येशूंकडे यायचंय, मला येशूंचा आधार हवाय, येशूंनी मला झाकलं पाहिजे. He ran towards Jesus येशूंकडे तो धावला, and fell on his knees. जाऊन गुडघे टेकले. Not angry, चिडलेला not नव्हता. demanding. रागे भरलेला, डिमांडिंग, broken. असं कर तसं कर, असं कसं केलं, असं होतं का, हे का ते का, काही नाही, तुटलेला. What can a leper show pride? कुष्ठरोगी काय गर्व दाखवणार, त्याला कुष्ठ झालंय. He said, Lord, if you are willing, तो म्हणाला, प्रभू जर तुमची इच्छा असेल you can make me clean. तुम्ही मला स्वच्छ करू शकता ना. That was not just a request for healing. आणि ही काही फक्त आरोग्यासाठी केलेली विनंती नव्हती. That was a prophecy crying to be fulfilled. भविष्यवाणी ओरडत होती की मला पूर्ण करा, भविष्यवाणी पूर्ण करा. If you are willing, तुमची जर इच्छा असेल, because none is willing to come close to me. कारण माझ्या जवळ यायला कोणी तयार नाही, पण तुमची जर इच्छा असेल. Because rejection always attacks your sense of worth. कारण की नाकारलं जाणं जे असतं ना, ते नेहमी तुला स्वतःची किंमत करू देत नाही आणि असं म्हणायला लावतं की मला तर किंमतच करणार का नाही. तुम्ही करणार का असं
जवळ येणार का, असं. मला टच करणार का? तुमची इच्छा आहे का? बिकॉज रिजेक्शन मेक्स यू क्वेश्चन लव्ह. कारण की नाकारलं जायची भावना जी असते ती तुम्हाला प्रेमावर सुद्धा प्रश्न विचारायला लावते. खात्री नसते बेटा. Rejection makes you wonder if heaven still wants you. नाकारलं जायची भावना तुम्हाला आश्चर्य करायला लावते की तुम्ही विचार करत बसता, स्वर्गाला मी हवाय की नाही आहे, स्वर्ग माझा आहे का नाही राहिलं आता? People don't want me, but will heaven want me? लोकांना तर मी नको आहे, स्वर्गाला मी हवंय की नाही, असे विचार. The crowd stepped back. गर्दी मागे गेली They expected Jesus to step back too. आणि लोकांच्या गर्दीनं अपेक्षा केली होती की येशू पण मागेच जातील. It was like a COVID sufferer. आणि कोविडच्या महामारीत कसं एखाद्याला कोविड झाला की सगळे लांब लांबच राहायचे, तसा हा प्रकार. Because rejection always creates distance. कारण नाकारलं जाणं ही जी भावना आहे ती नेहमी लोकांना आपल्यापासून लांबच ठेवते. But Jesus reached out his hand and touched him. पण येशू चक्क पुढे आले आणि येशूंनी आपल्या हाताने त्याला स्पर्श केला. Before the miracle there was a touch. चमत्कारा अगोदर स्पर्श झाला. Before the healing there was acceptance. आरोग्य अगोदर स्वीकारलं जाणं आलं. Before Jesus heals you, he accepts you. येशूनी तुला आरोग्य देण्या अगोदर येशू तुला स्वीकारतात. म्हणजे येशू तुला आधी मिठी मारतात आणि मग म्हणतात हे घे आरोग्यान जा. A doctor will heal you. डॉक्टर तुला बरं करतील, That's all. बस. पण डॉक्टर तेवढंच He will करतात. send you back. डॉक्टर तुला बरं करतील आणि पाठवून देतील. But Jesus shows you, I accept you first, now I will heal येशू you. तुला दाखवतात की पहिलं मी तुला स्वीकारतो, त्याचं चिन्ह मी तुला मिठी मारतो, मग बरा हो, मग जा. Before the skin changed, त्वचा बदलायच्या अगोदर identity shifted. ओळख बदलली. Because he त्याची wanted खात्री. acceptance more than healing. कारण त्याला त्या आरोग्यापेक्षा जास्त मी स्वीकारला गेला पाहिजे हे हवं होतं. Jesus touched what rejection had isolated. आणि नाकारलं गेल्यामुळे ज्या माणसाला एकांत आला त्याला येशूंनी स्वीकारला गेलायस तू असा स्पर्श केला. Because a rejected person needs acceptance more than healing. कारण नाकारलेला जो माणूस असतो ना त्याला लोकांनी स्वीकारणं जास्त हवं असतं आरोग्यापेक्षाही. Bible says in Psalm 34 verse 18, स्तोत्र 34:18 मध्ये बायबल म्हणतं, the Lord is close to the broken hearted. तुटलेल्या हृदयाच्या माणसांच्या जवळ प्रभू आहे. Praise God. कोणाकोणाचं हृदय तुटलेलं आहे ना त्यांच्या जवळ आहे प्रभू. And he saves those who are crushed in the spirit. आणि ज्यांचा आत्मा असा चुरडलाय ना, भाकरी आपण चुरतो तसा, त्यांना तो तारतो आणि वाचवतो. Bible says in Psalm 66 verse 20, बायबल म्हणतं स्तोत्र 66 त्यातलं 20व वचन, praise be to God देवाला स्तुती असो who has not rejected my prayer ज्याने माझ्या प्रार्थनेला नाकारलं नाही or withheld his love from me. किंवा ज्याने माझं प्रेम नाकारलं नाही आणि त्याचं प्रेम माझ्यापासून लांब ठेवलं The नाही. leper must have shouted Psalm 66 verse 20. कुष्ठरोगी स्तोत्र 66:20 जोरात बोलला असेल. He was so happy. तो कुष्ठरोगी इतका आनंदी झाला Jesus didn't reject me. की येशूंनी मला नाकारलं नाही, My family rejected me. माझ्या फॅमिलीनी मला My नाकारलं, friends rejected माझ्या me. मित्रांनी मला नाकारलं, But Jesus did not reject me. येशूंनी मला नाही नाकारलं. Jesus touched what religion avoided. आणि येशूंनी स्पर्श केला तिथे ज्याला धर्माने नाकारलं आणि टाळलं होतं. He touched what fear refused. भीतीनं त्याला नाकारलं, त्याला येशूंनी स्पर्श केला. Then he spoke words that still break chains even today. आणि मग असे काही शब्द येशू बोलले ज्या शब्दातनं आजही लोकांच्या जीवनाला बांधलेल्या साखळ्या तुटतात. I am willing, my son. आणि येशू म्हणाले माझी इच्छा आहे माझ्या मुला, Be clean. स्वच्छ हो, शुद्ध हो. 3 words. 3 शब्द, 1 touch. एक स्पर्श. A lifetime of rejection shattered. 3 शब्द, एक स्पर्श, आयुष्यभराचं नाकारलं जाणं गेलं. Praise God. साख्या तुटल्या, बंधन गेलं. I am willing. माझी इच्छा आहे. Willing to accept you. मी तुला स्वीकारायला तयार आहे. Willing to embrace all who are discarded in the society. आणि जे सगळे समाजाने असे टाकलेले आहेत त्यांना मिठी मारायला मी तयार आहे. I am willing to embrace you. मी तुला मिठी मारायला तयार आहे. ये माझ्याकडे येतसही. I am willing to send you back in your community. आणि मी तुला तुझ्या समाजात परत टाकायला तयार I आहे. am ready to give your name back. मी तुला तुझं नाव, गेलेलं नाव परत द्यायला तयार आहे. Immediately the leprosy left. लगेच कुष्ठरोग त्याला सोडून गेला, तो बरा झाला. But something else left too. मग अजूनही एक गोष्ट त्याला सोडून गेली, Leprosy, कुष्ठरोग, secondly rejection. आणि 2
नाकारलं जायची भावना, Shame left him. लज्जा अपमान गेला, Loneliness left him. एकटे पण गेलं, The lie that he was unwanted left him. आणि हा जो खोटेपणा होता की माझी कुणालाच गरज नाही, माझी कुणालाच गरज नाही, तेही गेलं. Because when Jesus touches you, कारण येशू जेव्हा तुला स्पर्श करतात He does not just heal your body, तेव्हा येशू फक्त तुझ्या शरीराला आरोग्य देतात एवढंच नाही, He heals the wound. झालेल्या ज्या जखमा त्या जखमांना आरोग्य देतात. The wound that rejection carved into your identity. ज्या जखमा ना तुला त्या नाकारल्या गेलेल्या भावनेतनं झालेल्या आहेत ना, की कोणाला माझी पडलेली नाही, आता मी कोणालाच नको आहे, मग आता मी काय करायचं वगैरे वगैरे, त्याला आरोग्य देतात. The man came rejected. तो मनुष्य आला होता त्या अवस्थेत नाकारलेल्या, He left restored. पण जाताना पुनर्वसित होऊन गेला, आनंदाने शांतीने भरलेला. The crowd saw the healing, लोकांच्या गर्दीला झालेलं आरोग्य दिसलं, but heaven saw reconciliation. स्वर्गाने झालेला समेट पाहिला. God did not just heal his skin, देवाने फक्त त्याच्या कातडीला बरं केलं एवढं नाही, He re-established his place. त्याच्या जागेला त्याला परत आणलं, की That- तुझी जागा होती या जागेवर परत ये. Praise God. देवाला धन्यवाद. That is why Jesus came. म्हणून येशू आले, He touched the rejected त्याने नाकारलेल्यांना स्पर्श केला, so that the rejected would know they are chosen. अशासाठी की जे नाकारलेले आहेत त्यांना कळावं आम्ही निवडलेले आहोत. My Jesus entered rejection माझे येशू सुद्धा त्या नाकारलेल्या अवस्थेतनं गेलेत, so that rejection will never have the last say. की त्या नाकारलेल्या त्या अवस्थेला शेवटचं बोलायला नको आहे, तर प्रभूचा स्पर्श पहिला बोलणार. My Jesus took rejection on the cross. म्हणजे काय, माझ्या येशूंनी वधस्तंभावर नाकारलं जायची भावना स्वीकारलेली आहे. लोकांनी त्यांना सोडलं, खिळलं, मारलं, थुंकले. He took it all on the cross. येशूंनी वधस्तंभावर सगळं सहन केलं, की येशू येशू त्या येशूंवरही लोकांनी हे सगळं केलेलं आहे. त्यांना थुंकले काय, त्यांना मारलं काय, त्यांचा झगा फाडला काय, So he would carry belonging, and today hear this. की आज तुम्ही हे ऐकावं, If rejection has labeled you, की नाकारल्या गेलेल्या त्या भावनेनं तुला समजा काय नाव दिलंय, Jesus is rewriting your story. येशू तुझी कथा परत लिहितायत. I can see some of you are rejected here. मला माहितीये तुमच्यातल्या काही लोकांना, मी इथे बघतो ना, तुमच्यातले काही लोक असेच आहेत ज्यांना सगळ्यांनी नाकारलंय. People have pushed you out, लोकांनी तुम्हाला ढकलून लावलंय सगळ्यातून. but Jesus is pulling you close. येशू तुला जवळ खेचतायत बेटा. Let heaven, let earth's door close on you. पृथ्वीचं दार जरी तुझ्यावर बंद झालं ना, Heaven is opening up new door for you. स्वर्ग नवीन दार उघडतंय तुझ्यासाठी. Jesus is willing, येशूंची इच्छा आहे, still willing, अजूनही इच्छा आहे, still touching, अजूनही येशू स्पर्श still करतात, healing, अजूनही येशू आरोग्य देतात, still calling you अजूनही back, येशू तुला परत हाक मारतायत, still calling you my daughter, अजूनही येशू तुला माझी कन्या म्हणतायत, still calling you my son. अजूनही येशू तुला माझा मुलगा म्हणतायत, बेटा म्हणून हाक मारतायत, की आजा प्रभू येशू के पास आजा, जीवन मिलेगा तुझे आजा. Because Bible says कारण बायबल in म्हणतात Isaiah 54 verse 6, यशाया 54:6, the Lord will call you back as if you were like a wife rejected. प्रभू तुला असं परत बोलवेल आणि हाक मारेल ना, की जणू एखादी बायको जिला नाकारलेलं होतं तिला कशी हाक मारतात परत, तशी प्रभू तुला हाक मारेल परत. Like one distressed in spirit, की एखादा जो माणूस ज्याचा आत्मा एकदम नाराज, निराश, हताश आहे, like a wife who married young only to be rejected, says the Lord. जसं एखादी बायको तरुणपणात तिने लग्न केलं परंतु मग तिला नाकारण्यात आलं, तिच्यासारखं. Praise God. देवाला धन्यवाद. One lady gave a powerful testimony एका बहिणीने एकदा सामर्थ्यवान साक्ष दिली, of how rejection nearly destroyed her life, कशा रीतीनं या नाकारलेल्या भावनेनं तिच्या जीवनाचा जवळजवळ नाश केला. but how Jesus restored everything. पण येशूंनी कसं तिला परत सगळं पुनर्वसित करून दिलं, जागच्या जागी होतं तसं. All that rejection tried to steal. आणि नाकारलेल्या भावनेतनं जे सगळं चोरायचा प्रयत्न सैतान करत होता, ते येशूंनी परत कसं तिला सगळं केलं. She shared how her husband rejected her तिनं सांगितलं की तिच्या नवऱ्याने सुद्धा तिला नाकारलं होतं and sent her away आणि तिला काढून लावलं होतं, because she was very sickly all the time कारण ही ना सारखी आजारी पडायची and he couldn't have enough money to spend on her medicines, आणि तिच्या नवऱ्याकडे पुरेसा पैसा नव्हता तिचे औषधोपचार करायला, and that left deep wounds in her. आणि त्यामुळे तिच्या हृदयाला फार जखमा झाल्या. Shame followed everywhere. लज्जा अपमान सगळीकडे तिच्या मागे मागे. Fear sat heavy on her heart. भीती तिच्या हृदयामध्ये अशी बसली She felt unwanted, आणि तिला असं वाटायला लागलं की कोणालाच माझी गरज नाही, माझा नवरा unseen, मला, मी कोणालाच दिसत नाहीये, worthless. मला किंमत नाही, कुणाला माझी गरज नाही. One evening, a neighbor told her to come to our church. एके दिवशी संध्याकाळी तिच्या शेजाऱ्याने सांगितलं तिला की आपल्या चर्चला यावं, दापोडीला यावं. She didn't come dressed with confidence. आणि ती काय असं विश्वासाने भरलेली वगैरे आली नाही, She didn't come expecting a miracle आणि ती also. काय चमत्काराची आशा करून पण आली नव्हती. She came carrying rejection in her पण ती heart.
हृदयामध्ये असं नाकारलेली भावना घेऊन आली की मला सगळ्यांनी सोडलंय, सगळ्यांनी नाकारलंय, नवराही मला स्वीकारत नाही. That night, त्या रात्री she heard the word of God आली, बसली, तिनं देवाचं वचन ऐकलं and she heard the love of Jesus, आणि त्यातून तिला येशूंचं प्रेम ऐकू आलं. the one who accepts the rejected, जे येशू ख्रिस्त स्वीकारतात, सगळ्यांना, जे नाकारलेले आहेत त्यांनाही स्वीकारतात. the one who heals the brokenhearted, येशू ख्रिस्त जे तुटलेल्या हृदयांना आरोग्य देतात, तिने ऐकलं. the one who restores dignity and worth. येशू ख्रिस्त ते प्रतिष्ठा, किंमत, मोल, आदर सगळं परत And करतात. as she started hearing, आणि जसं ती वचन ऐकत राहिली, something began to change inside her. काहीतरी तिच्या हात बदल व्हायला लागला. Fear started to loosen. भीती जायला लागली, Shame began to lift. लज्जा अपमान जायला लागला. Hope which had been buried under rejection आणि जी आशा नाकारलेल्या अवस्थेखाली पुरली होती, once again rose. परत एकदा आशा आली तिच्यात. And that night, त्या रात्री she accepted Jesus तिने येशूंना आपल्या हृदयात स्वीकारलं, as a Lord and Savior. आपला प्रभू आणि तारणारा म्हणून. And immediately, आणि लगेच she felt healing go forth in her body. तिला जाणवलं तिच्या शरीरात आरोग्य गेलंय And she felt brand new. आणि तिला नवीन कोरं वाटलं. She knew she was healed. तिला कळलं होतं की मी बरी झाली आहे. And so she came rushing to the stage तर ती आली स्टेजकडे धावत and she testified. आणि तिने साक्ष दिली And she said, आणि म्हणाली, I don't know how I got this boldness to come up here on the stage, मला माहित नाही स्टेजवर याची हिम्मत माझ्यात कुठून आली, but पण something cracked in me. काहीतरी माझ्यामध्ये तुटलंय. Rejection was no more identity आता now. नाकारलं जाणं तिची ओळख नाही. She knew that she was loved by God. तिला कळलं की देवाचं माझ्यावर प्रेम आहे. When you know you are loved by God, जेव्हा तुला कळतं की देवाचं माझ्यावर प्रेम आहे, you will not walk like a rejected तू person. नाकारलेल्या माणसासारखा चालणार नाहीस. You will walk like a bold person. तू एका हिम्मतवान धाडसी माणसासारखा चालशील. And in the days that followed, आणि मग नंतरच्या दिवसांमध्ये God opened doors for her. देवाने तिच्यासाठी दरवाजे उघडले. She received a job. तिला नोकरी लागली. Her confidence returned. तिचा विश्वास गेलेला परत आला She began living again, आणि परत ती जगू लागली. not as a rejected woman, जगण्याला अर्थाला नाकारलेली बाई म्हणून नाही, but as a daughter of God, पण देवाची कन्या म्हणून, having worth and purpose. जिला किंमत आहे, जिला संकल्प आहे. Then one day, मग एके दिवशी her husband called her. तिच्या नवऱ्याने तिला बोलवलं. After 2-3 years, her husband called her. 2-3 वर्षांनंतर तिच्या नवऱ्याने तिला बोलवलं. And instead of anger or accusation, आणि राग 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 करायच्या ऐवजी किंवा तिला नावं ठेवायच्या ऐवजी she said very calmly to him, ती शांतपणे त्याला म्हणाली come to the church meeting. की तुम्ही पण चर्चला चला ना. On Sunday, I will meet you. रविवारी मी तुम्हाला भेटेन. I will not meet you at your house. मी काही घरी येणार नाही तुम्हाला भेटायला. If you want to meet me in the church. तुम्हाला मला भेटायचंच असेल तर तुम्ही मला चर्चमध्ये येऊन भेटा. He came. आणि आला तिचा नवरा चर्चमध्ये. He heard the word of God. त्याने देवाचं वचन ऐकलं. His heart was touched. त्याच्या हृदयाला स्पर्श झाला. He surrendered his life to Jesus. त्यानेही आपलं जीवन येशूंना दिलं. He couldn't believe his eyes त्याचा विश्वासच बसेना आपल्या that this डोळ्यांवर was his wife. की माझी बायको आहे, हीच माझी बायको आहे. She looked so different, एवढी वेगळी दिसायला लागली so होती ती. strong, so confident, एवढी बलवान, एवढी विश्वासाने भरलेली, so beautiful. एवढी सुंदर, एवढी छान. After the meeting, सभेनंतर he stood before her humbled तो आला तिच्या समोर अगदी नम्र होऊन and he changed. आणि बदलला, अगदी He बदलला. asked her to come back home. आणि मग त्याने तिला सांगितलं, विनंती केली की तू घरी परत ये. She went with him home, मग ती गेली त्याच्यासोबत घरी. not in shame, लज्जा अपमानात नाही, but in restoration. पुनर्वसित होऊन गेली. Not as a loner, एक एकटी पडलेली बाई म्हणून नाही, but as a daughter of God. देवाची कन्या म्हणून गेली. Not as a rejected person, नाकारलेला माणूस म्हणून नाही, but as an accepted person. देवाने स्वीकारलेली म्हणून गेली. And so today she testified आज ती बहीण साक्ष देते that she lives happily with her husband की and मी children. आनंदाने माझ्या नवऱ्यासोबत मुलांसोबत जगत आहे. Their home is healed. त्यांचं घर आरोग्यवान झालंय. Their marriage is restored. त्यांचं लग्न पुनर्वसित झालंय. Their lives are centered around Jesus. त्यांची जीवन येशूंच्या सभोवताली फिरतायत. And she ended by saying, आणि असं म्हणून तिने समाप्त केलं what rejection broke, की नाकारलं गेल्यामुळे माझ्यात जे तुटलं होतं Jesus restored. ते येशूंनी सगळं मला परत केलं. What shame tried to destroy, लज्जेमुळे माझा जो नाश होत होता, God rebuilt. देवाने ते सगळं मला परत बांधून दिलं. This is the power of Jesus. हे येशूंमधलं सामर्थ्य बेटा. This is what he does for the rejected. आणि येशू नाकारलेल्या लोकांना असंच करतात. Praise God. देवाला धन्यवाद. So don't worry. अजिबात काळजी करू They नका. pushed you out. जरी लोकांनी तुम्हाला ढकललं, God is pulling you up. हकललं, तरी देव तुला परत आणतोय. Rejection is not the end. नाकारलं जाणं म्हणजे काय अंत नाहीये. Your editing work is being done. तुला एडिट करतायत, एडिट कर पिक्चर सब शूटिंग होने के बाद एडिटिंग करते ना, ये मीडिया वालों को मालूम रहेगा, वो एडिटिंग चल रहा है बेटा.
And so don't की नको cry. असलेले पार्ट कट Yes. कट ये कट ये इधर रोतडी कट. So don't cry over who left. तर कोण सोडून गेलं त्याच्या रडत बसून मातम मत म्हणा. Celebrate who stayed. कोण थांबलंय ते बघ आणि तो His आनंद. name is Jesus. येशू थांबले त्याचं नाव येशू आहे. येशू तर सोडून गेले नाही ना. संपलं ना मग. God's approval is greater than man's rejection. अरे देवाची मान्यता फार मोठी आहे बेटा. सगळ्यांनी मिळून एक साथ जरी नाकारलं तरी हरकत नाही. The hands that rejected you ज्या हातांनी तुला नाकारलंय are not stronger than the hands that have created you. ते हात काही एवढे बलवान नाहीये. ज्या हातांनी तुला निर्माण केलंय तेवढ्या हाता एवढे ते हात बलवान नाही ज्या हातांनी तुला नाकारलंय. You don't need the crowd तुला लोकांच्या गर्दीची गरजच when नाहीये. you have the Creator with you. निर्माण करता तुझ्या बाजूने जेव्हा उभा आहे लोकांचं करायचं काय. एक खात्री बाळग बाबा येशू घेऊन फिर. Rejection does not end your story. नाकारलं गेल्यामुळे आपल्या कथा संपत नसतात बेटा. It only edits your story. एडिट चाललंय एडिटिंग हो रहा है एडिटिंग. Your worth is not voted out by the people. तुझी किंमत लोकांवर ठरत नाही. काही लोक काही बोलतील. लोक आहेत. You are too loved to stay broken. अरे तुझ्यावर खूप प्रेम केलं गेलेलं आहे. असं तुटलेलं राहायचं नाही. कमॉन. What hurt you will never hold you. तुला ज्यामुळे जखम झाली आहे ते तुला कधी धरणार नाही. And what people denied, God will supply. आणि लोकांनी जे काही तुला नाकारलंय देव पुरवेल ना. देव देईल ना. Their rejection is only the soil. लोकांनी नाकारणं म्हणजे केवळ माती. जमीन आहे. जमीन माती आहे. Your destiny is the seed. अरे तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा ते पेरलेलं बी आहे. बी. So don't worry. काळजी नको करू. Forget the world. जगाला विसर. Remember Jesus. येशूंची आठवण ठेव. हालेलुया. A rejected person is the most miserable person if he does not turn to God. नाकारला गेलेला माणूस ना अतिशय भयानक अवस्थेतला माणूस असतो जर तो देवाकडे वळला नाही तर. But a rejected person becomes the most blessed person if he turns to Jesus. पण येशूंकडे तो परत वळला ना तर तो नाकारला गेलेला माणूस फार आशीर्वादित होऊन परत येतो. Praise God. देवाला So धन्यवाद. don't worry. म्हणून काळजी करू नका. Tonight Jesus will touch you. आज रात्री येशू तुला स्पर्श करणार आहे. God's power will come on you. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येणार आहे. The chains of rejection will snap. नाकारलं गेलेल्या त्या सगळ्या साख्या तुटणार आहेत. Your broken heart will be healed. तुझं तुटलेलं हृदय आरोग्यवान होणार आहे. Confidence will come where timidity ruled. जिथे भित्रटपणा राज्य करत आहे तिथे विश्वास येणार आहे. Joy will come where sorrow ruled. जिथे दुःख घुसलंय तिथे आनंद येणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Now is your time to cry out to God. आताची वेळ आहे तू देवासमोर रडायची. You need God. तुला देवाची गरज आहे. If you're not rejected today, maybe one day you will be rejected. आज तुला कोणी नाकारलेलं नसेल तरी उद्या कदाचित कोणीतरी तुला नाकारेल. Because this world is full of rejection. कारण की हे जग असंच आहे. नाकारलेल्या भावनेने भरलेलं जग आहे. One time or the other, कधी ना कधी rejection takes place. कुठे ना कुठे कोणी ना कोणी तुला नाकारताना म्हणतं मला हा नकोय. And suddenly you feel like a dove on the rooftop all alone. आणि अचानक तुला असं वाटायला लागतं की मी छपरावर असलेली एकटी पडलेली चिमणी आहे. Yes. But take Jesus with you पण येशूंना तुझ्या सोबत घे and see how your life आणि shines. बघ तुझं जीवन कसं चमकतं. Are you ready तयार आहे. to cry out to Him? येशूंसमोर रडायला तयार आहात. Many of your hearts will be healed tonight. तुमच्यातल्या अनेक लोकांच्या हृदयाला आज रात्री आरोग्य मिळणार आहे. The devil has said rejection will kill you. सैतान तुला असं म्हणतोय की हे जे नाकारलेलं आहे ना तुला त्यात तू मरणार आहेस आता. He is the greatest liar. सैतान सगळ्यात मोठा खोटारडा आहे. God has not rejected you. देवाने तुला नाकारलेलं नाहीये. No. नाही. He is ready to accept you. देव तुला स्वीकारायला तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Are you ready to cry to Him? तयार आहात देवासमोर रडायला. And He will come in your heart. म्हणजे देव तुमच्या हृदयात येईल. He will strengthen you. देव तुम्हाला ताकद देईल. He will heal you. देव तुम्हाला आरोग्य देईल. Raise one hand towards heaven. एक हात वर कराल One स्वर्गाकडे. hand place on the afflicted part of your being. एक हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवाल And cry out with me. आणि रडून देवाचा धावा माझ्या सोबत करा. Come on, say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे आलोय. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. प्लीज मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I have nobody
around. माझं कोणीच नाहीये. I am a rejected person. मला सर्वांनी नाकारलंय. Nobody accepts me. कोणी मला स्वीकारत नाहीये. They hate me without a सगळे cause. विनाकारण माझा तिरस्कार करतायत. I have nobody, Lord. माझं कोणीच नाहीये I प्रभू. feel very lonely. मला फार एकटं वाटतंय प्रभू. I feel misfit. मला असं वाटतं मी मिसफिट आहे, मी फिट नाही होत आहे. Master, प्रभू please forgive my sins. प्लीज माझ्या पापांची मला क्षमा कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Strengthen me. मला शक्ती दे. Accept me. मला स्वीकार. Change my life. माझं जीवन बदल. Jesus is coming now. येशू येतायत आता. Jesus is coming now. येशू आता He येतायत. is touching you right येशू now. तुला आता स्पर्श करतात. Your rejection is going away in तुझं Jesus' नाकारलं name. जाणं येशूंच्या नावात आता Your जात आहे. rejection is going away in Jesus' तुझं name. नाकारलं जाणं येशूंच्या नावात आता Every जात आहे. sickness. प्रत्येक आजार I command you in मी the name आज्ञा of Jesus. करतो येशूंच्या नावात. Leave. सोड. Leave your sickness in Jesus' name. प्रत्येक See, आजार येशूंच्या नावात जाऊ दे. see that thing is going away. बघा ते सगळं निघून The जात sickness आहे. is going away. बघा तो आजार निघून जातोय. The rejection spirit is going तो away. नाकारलेला आत्मा निघून जातोय. That pain is going त्या away. वेदना निघून जात The आहे. healing is taking ते place. आरोग्य घडत आहे. That pain is leaving you. त्या वेदना जात आहेत. The hopelessness is leaving ती you. निराशा जातीये. It is going away. ते जात आहे. That loneliness is leaving ते you. एकटे पण जात आहे. The devil that has held you for long, ज्या सैतानाने तुला खूप वेळ धरलाय he is going away तो in सैतान Jesus' निघून name. चाललाय येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Say, म्हणा Jesus, येशू come down खाली ये and touch me. आणि मला स्पर्श कर. Heal me. मला आरोग्य दे. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Change my life. माझं जीवन बदल. Give value to me. मला किंमत दे. Give me identity, मला Lord. ओळख दे. I'm lost. मी हरवलोय. I'm forgotten. मला सगळे I'm विसरले. discarded. मला सगळ्यांनी टाकलंय. Jesus is coming and touching you. येशू येऊन तुला स्पर्श He करतायत. is accepting you. येशू तुला स्वीकारतायत. He says, I'm willing. येशू म्हणतायत विश्वास ठेव. I'm willing. माझी इच्छा आहे. I'm willing to accept येशू you. म्हणतात माझी इच्छा आहे मी तयार आहे तुला स्वीकारायला. I'm willing to embrace येशू you. म्हणतात मी तुला मिठी मारायला तयार आहे. I'm willing to touch you. मी तुला स्पर्श करायला तयार आहे. I'm willing to touch you. मी तुला स्पर्श करायला तयार आहे. Every headache, डोकेदुखी I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave सोड. in Jesus' name. येशूंच्या नावात. Every body pain, अंगवेदना vanish in the name of येशूंच्या Jesus. नावात जाऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Ulcer, अल्सर people suffering with त्या ulcer, लोकांना अल्सर झालंय. be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Let that ulcer vanish in Jesus' ते name. अल्सर येशूंच्या नावात जाऊ दे. People suffering with tumor, त्या लोकांना ट्यूमर झालाय. be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. See, Jesus is touching you बघा येशू now. तुम्हाला स्पर्श करतात. He is touching your येशू body. तुमच्या शरीराला स्पर्श He is करतात. touching your soul. येशू तुमच्या जीवाला स्पर्श करतात. Something is shifting in Jesus' name. काहीतरी येशूंच्या नावामध्ये बदलत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Stomach pain, पोटातल्या वेदना people suffering with stomach ज्या pain, लोकांना पोटात वेदना आहेत, be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. People suffering with ज्या tuberculosis, लोकांना क्षयरोग झालाय, be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात बरे व्हा. Swelling in the body, अंगावर आलेली सूज, people who are swelling in the body, त्या लोकांच्या अंगावर सूज आली आहे, place your hand on that आपला area. हात त्या भागावर ठेवा. Let Jesus touch you now. येशूना तुला आता स्पर्श करू दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Let that swelling vanish in Jesus' ती name. सूज येशूंच्या नावात जाऊ दे. Liver problem. लिव्हरचे आजार, Some people are suffering with liver काही problem. लोकांना लिव्हरचे आजार The आहेत. Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुम्हाला आता स्पर्श Be करतात. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Heart related problems. हृदयाचे आजार, Lord Jesus touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Heal their heart in Jesus' name. त्यांच्या हृदयांना येशूंच्या नावात आरोग्य दे. Place your hand on your heart. आपला हात आपल्या हृदयावर ठेवा. Let Jesus strengthen your heart. येशूंना तुझ्या हृदयाला ताकद देऊ दे. Let Jesus heal your heart येशूंना now. तुझ्या हृदयाला आरोग्य देऊ दे आता. Every brokenness in the heart, हृदयात आलेलं तुटकेपण be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरं होऊ दे. See, you are sensing that power going inside बघ of you. तुला आता ते सामर्थ्य आतमध्ये जाताना जाणवत आहे. Jesus is touching your heart. येशू तुझ्या हृदयाला स्पर्श He करतात. is healing your heart. येशू तुझ्या हृदयाला आरोग्य देतात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Somebody here having problem in the intestines. एक माणूस इथे आलाय, त्याला आतड्यांमध्ये काहीतरी आजार आहे. The Lord Jesus is healing you now. प्रभू येशू तुला आता आरोग्य देतात. Receive it in Jesus' name. आपलं आरोग्य येशूंच्या नावात स्वीकार. Thyroid problem. थायरॉइडचा आजार, There are a few people having thyroid
thyroid problem. काही लोक या जागेत आहेत ज्यांना थायरॉइड झालाय. Place your hand on that area. आपला हात त्या भागावर ठेव Let Jesus heal you. आणि येशूंना तुला आरोग्य Be देऊ दे. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Piles problem. मूळ व्याधाचा आजार. Yes, there are a few having piles problem. हो काही लोक या जागेत आहेत ज्यांना मूळ व्याधाचा आजार. Medicine is not working on you. औषध तुमच्यावर काम करत नाही. Jesus is touching you येशू तुला now. आता स्पर्श करतायत. Be healed of piles problem in Jesus' मूळ name. व्याधापासून येशूंच्या नावात भरा हो. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Stone in the kidney. किडनी झालेले कडे Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ देत. Bleeding trouble. रक्तस्रावाचा Lord आजार. Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर Heal them of their bleeding आणि trouble. त्यांचा रक्तस्रावाचा आजार बरा कर. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Problem in the back. पाठीचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. People who cannot sit down. ज्या लोकांना खाली बसता येत नाही, People who cannot rise up. ज्या लोकांना उठता येत नाही, Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Start doing what you could not do before. अगोदर तुम्हाला जे करता येत नव्हतं ते आता करून पहा. If you couldn't walk, rise up in Jesus' name. चालता येत नव्हतं तर उठून चालून पहा. If your hands are not moving, start moving it in Jesus' name. हात हलत नव्हते तर येशूंच्या नावात हात हलवून In the पहा. name of Jesus. येशूंच्या नावात It will start working in Jesus' name. ते सगळं काम सुरू होईल येशूंच्या नावात. Tonsil problem be healed in Jesus' name. टॉन्सिलचा आजार येशूंच्या नावात बरा होऊ दे. Skin disease be healed in Jesus' name. त्वचा रोग येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. There is a man here. एक माणूस इथे आलाय. You have trouble in your eyes. त्या माणसाच्या डोळ्यांना काहीतरी आजार आहे. It is watering and watering and watering. त्या माणसाच्या डोळ्यातनं सारखं पाणी पाणी बाहेर The येतं. Lord Jesus is healing you now. येशू तुझ्या डोळ्यांना आता आरोग्य देतात. Receive the healing in Jesus' आपलं name. आरोग्य येशूंच्या नावात स्वीकार. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command you तुला मी आज्ञा in करतो the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Devil go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात जा. Devil go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. Devil go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. All witchcraft power, चेटू करणी, all demonic सर्व power, सैतानी शक्त्या, all witchcraft power, सर्व चेटू करणी leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. You also say it. तुम्ही पण म्हणा, Say, devil, leave me in Jesus' name. म्हणा सैताना येशूंच्या नावात मला सोड. Say, witchcraft power, leave me in Jesus' चेटू name. करणी येशूंच्या नावात मला सोड. Say, demonic power, leave me in Jesus' सैतानी name. शक्त्या येशूंच्या नावात मला सोड. Leave my business. सोड माझा व्यवसाय, Leave my family. सोड माझा परिवार, Leave my life. सोड माझं जीवन, Leave my children. सोड माझ्या मुलांना, Leave my work. सोड माझ्या कामाला. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये सोड. In the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Curses, leave me in Jesus' name. शाप मला येशूंच्या नावात सोडू दे. Poverty, leave me in Jesus' दारिद्र्य name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Weakness, leave me in Jesus' name. अशक्तपणा येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Fear, leave me in भीती Jesus' name. येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Say, debts, leave me in Jesus' name. कर्ज मला येशूंच्या नावात सोडून जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. Say, I will rise. म्हणा मी वर येणार, I shall be blessed. मी आशीर्वादित होणार, I will come up in life. मी आयुष्यात वर येणार, I will get promotion. मला बढती मिळणार, I will get a raise. मला पगारात वाढ मिळणार, My family shall be blessed. माझा परिवार आशीर्वादित My होणार, business shall be blessed. माझा व्यवसाय आशीर्वादित होणार, I will come out of debts मी कर्जातनं बाहेर पडणार, because God is with me. कारण देव माझ्या सोबत आहे. If God is for me, आणि जर देव माझ्या सोबत आहे who can go तर against me? कोण माझ्या विरुद्ध जाईल What can go against आणि me? काय माझ्या विरुद्ध जाईल. I am healed in the name of मी Jesus. आरोग्यवान आहे येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, प्रभू bless everyone. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them ज्यांना promotion. बढती हवी त्यांना बढती दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घरं हवी आहेत त्यांना घरं दे. Those who need a child, bless them with a ज्यांना child. संतान हवं त्यांना संतानाचा आशीर्वाद दे. Those who want to go abroad, help them, ज्यांना Lord. फॉरेनला जायचं त्यांना मदत कर. Prosper them. त्यांना समृद्ध कर. Let broken families be reunited. तुटलेले परिवार परत एक कर. Fulfill every desire of their heart. सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर. Let them have peace, त्यांना शांती मिळू दे, joy, आनंद मिळू दे, happiness. खुशी मिळू दे. Those who are smoking will smoke no more. जे सिगरेट पितात त्यांनी पिऊ नये. Those who are drinking will drink no more. जे दारूचं व्यसन करतात त्यांनी करू नये. Those who are doing drugs will do it no more. जे ड्रग्ज घेतात ते ड्रग्ज घेऊ नयेत. Be free from all addiction. येशूंच्या नावात सगळ्या व्यसनातून मुक्त In व्हा. the name of Jesus. येशूंच्या नावात. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद. आमेन.
Now don't worry. आता काळजी करू नका. Keep on thanking the Lord. देवाचे आभार मानत राहा. In the coming weeks, येत्या आठवड्यात, you will see a marked difference. येत्या आठवड्यांमध्ये तुम्हाला अगदी सुंदर असा बदल दिसेल. God will change your destiny. देव तुमच्या आयुष्याची दिशाच बदलेल. Things will change for the better. गोष्टी चांगल्याकडे बदलतील. Praise God. देवाला धन्यवाद. Praise God. देवाला धन्यवाद.